अहो किती उतावीळ होताय आपण. कोण आलंय हे कळेलच. असू दे, मला उत्सुकता आहेच. गडावर कोण आलं आहे हे कळायला नको का? घ्या, माधवी आलीच. काय ग, कोणते ऋषी आले आहेत काही कळालं का? हो अक्का, त्यांच्या बोलण्यातून कळालं की ते दुर्वास ऋषी आहेत. खूप मोठे ऋषी आहेत ते. त्यांना प्रसन्न करणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. त्यांचा राग अनावर झाला तर ते शापही देतात. खूप शीघ्रकोपी आहेत ते. आई ग, म्हाळसाने त्यांचं यथोचित स्वागत केलं की नाही? हो, मी त्यांच्या स्वागताची सारी तयारी केली होती. देवी देखील त्यांच्या स्वागतासाठी तिथे उभ्या होत्या. पण काय माधवी? ऋषींनी देवींना सांगितले की देवींकडून स्वागतासाठी पाय धुणं ते स्वीकार करणार नाहीत म्हणून. इतकंच काय, ते देवींना म्हणाले की तुम्ही मला नमस्कार देखील करू नयेत म्हणून. आता हे काय नवीन? म्हाळसावर रागावले आहेत की काय ते? नाही अक्का, देवींनी त्यांना आदरातिथ्यासाठी थांबा असं म्हटलं. तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच होकार दिला आणि म्हणाले की देवी मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही. मग मीच त्यांचं स्वागत केलं, त्यांचे पाय धुतले. भाग्य आहे बाई तुझं. पण हे काय चाललंय गडावर? मला काही कळेन असं झालंय. इतके मोठे ऋषी असून ते म्हाळसाला असं का म्हणाले हे मला कळत नाही. हो ना, तुम्हालाच काय, पण म्हाळसाला देखील याचं आश्चर्य वाटत असणार. पण त्या ऋषींनी असं केलं कारण म्हाळसा म्हणजे साक्षात पार्वती देवींचे रूप, आदिशक्तींच्या रूपांपैकी एक.